महाराष्ट्र माझा न्यूज, सर्वसामान्य जनतेचा आवाज। एकीकडे कडक उन्हाळा जाणवत असताना शेतीसाठी आणि पिण्यासाठी पाण्याची मागणी वाढली असून नीरा उजवा कालवामधून विना परवाना रस्त्याच्या कामासाठी टँकरमधून पाण्याची चोरी होत असल्याची घटना समोर आली आहे। रविवार दिनांक 16 रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास नाना पाटील चौक येथील पुलालगत फलटण शहरात सुरू असलेल्या एका रस्त्याच्या कामासाठी नीरा कालव्यातून चक्क मोटारद्वारे टँकरमधून पाण्याची चोरी करण्यात येत होती। 2 टँकरमधून पाणी चोरून घेऊन गेल्यानंतर तिसरा टँकर पाण्यासाठी आल्यानंतर तो टँकर पाणी भरून जात असताना ही घटना समोर आली आहे। नीरा उजवा कालवा विभागांतर्गत येणाऱ्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्या सहकार्याने मोठ्या प्रमाणावर अवैधपणे पाणी चोरी होत असल्याचा आरोप शेतकरी करीत असताना आता रस्त्याच्या कामासाठी चक्क दिवसाढवळ्या पाण्याची चोरी होत आहे। नीरा उजवा कालवा विभागाच्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्या सहकार्याने मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या पाण्याच्या चोरीवर कारवाई करण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे। महाराष्ट्र माझा न्यूज फलटण लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा। आपली मतं कमेंटद्वारे नक्की कळवा। राज्याच्या कानाकोपऱ्यातील महत्त्वाच्या व ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र माझा या न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।